पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे हो थांब जरा, तू एक काम कर, या प्लेट्स घे, हे बाहेर ठेव चल। आज कुहू पण नाहीये, सगळं काम माझ्यावरच येणार। ती तर बर्थडे पार्टीला गेली आहे। प्रोजेक्ट तुझा आहे ना, मग मेहनत पण तुलाच करावी लागणार। ओके, मी प्लेट घेऊन जातो बाहेर। मयूर जरा टेस्ट करून बघ। बाबा ते परफेक्टच असणार। बाबा ऐका ना, काय झालं? थँक्यू सो मच। तुम्ही आईच्या बाजूने इतकं चांगलं बोललात, मला खूप छान वाटलं। लव यू बाबा। आय लव्ह यू टू बेटा। तुम्ही उद्या पार्लर मध्ये चाल का? अरे मामा चल ना लवकर, तू दीदीची काय करतोस? अरे जा ना, घाई फार असते इकडे। तर एक काम करूया, हे घेऊन ये, मी येतोय, चल। कमाल, जगातला बेस्ट रगडा पॅटीस आहे ना, माई फक्त तूच बनवू शकतेस। अरे नेहमी हेच म्हणतोस तू। अगं तू करतेस एवढा बेस्ट, नाही का पप्पा? हिने केलेला कुठलाही पदार्थ बेस्टच झालाय हे म्हणणं माझ्या जीवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे रे विद्युत। हे बघा, जितकं वाईट बोलायचंय तितकं बोलून वर पुन्हा हे बोलू नका। आणि माझ्या पदार्थामध्ये काय कसं कमी आहे हे सांगण्यामध्ये तर आयुष्य गेलंय तुमचं। तुमच्या दोघांच्याही बोलण्याला काही अर्थ नाहीये। अगं माई, पण मी आता चांगलं म्हटलं ना। हो माहितीये, ये बस आधी खाऊन घे, ये। आहे तू पण नाही, काय आहे, हे नेहमी वाईटच म्हणतात आणि तू कधीच वाईट म्हणत नाहीस। ती शिल्पीच एक बरोबर सांगायची, आज भाजीत मीठ कमी आहे, आज मसाला थोडा कमी पडलाय, आज तिखट जास्ती झालंय। थोडक्यात प्रत्येक पदार्थात खोट काढायची, बरोबर ना? ए तसं नाही। हा एक मिनिट, माझं काय म्हणणं आहे, रगडा पॅटीस इतकं छान झालंय तर त्याची चव घेऊया ना आपण। हा नाही म्हणजे उगीच भलते विषय काढून चव कशाला बदलायची? करेक्ट। अरे विद्युत, आपल्या आशूच्या पार्लरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का रे? होणार अप्पा, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। मी विकीला सांगितलंय, तो स्वतः लक्ष देऊन सगळं काम करतोय। कोणाला सांगितलंय म्हणालास? अगं विक्की, माझा मित्र विक्रम। हा मैं तो विक्रम मोहिते। राईट। त्या लायसन्स डिपार्टमेंट मध्ये वगैरे काम करतो का तो? नाही हो अप्पा, अहो तो प्रचंड श्रीमंत आहे, बऱ्याचशा कंपनीज आहेत त्याच्यात, पण या सगळ्या ऑफिसर्स मध्ये ना त्याची खूप ओळख आहे, त्यामुळे। विद्युत, तुला माहिती आहे मला हे सगळे प्रकार नाही आवडत। आय नो अप्पा, पण कसे आपण गैरमार्गाने काहीच करत नाही आहोत। अप्पा, ताईला लायसन्सची अर्जंट गरज आहे आणि विक्की ते काम करत असल्यामुळे ना आपलं काम टॉप प्रायोरिटीला होणार। माई काय झालं? नाही, काही नाही। काही नाही या दोन शब्दांमध्ये खूप काही असतं विद्युत। माई सांग ना, काय झालंय? तसं नाही विद्युत, पण तो मुलगा मला फारसा पटत नाही। मला तो मुलगा ना आत एक आणि बाहेर एक असं वाटतो। अगं नाही माई, तुझा आहे ना काहीतरी गैरसमज होतोय। अगं विक्की आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत, आम्ही बऱ्याच गोष्टी शेअर करत असतो एक दुसऱ्यांबरोबर, आणि त्याला हे काम दिल्यामुळे ना मी निश्चिंत आहे। म्हणजे आशुनी तुला तसं सांगितलंय का सगळं नीट चाललंय म्हणून? हे बघ, नो न्यूज इज अ गुड न्यूज। ताईचा काही फोन आला का? म्हणजे सगळं सुरळीत चालू आहे। हे काहीतरी वेगळंच। जाऊ दे, माझ्या मनात जे होतं ते मी बोलले। भाग्यवान असतात रे अशी माणसं ज्यांना मनातलं पटकन बोलता येतं, नाहीतर मी। तुमचं काय अप्पा? मला ना या रगड्यावरती चिंचेची गोड चटणी हवी आहे, पण मी बोलू शकत नाहीये रे, हिम्मतच होत नाही माझी। घ्या घ्या, हवे तेवढी घ्या। ते पॅटीस पण घेऊ? घ्या ना, घ्या, विचारते कशाला, घ्या। माई मला पण एक दे। चटणी घे, चटणी घे। मयू, प्लेट जरा बाजूला घे कांद्याची। बाबा, तुम्हाला बारीक कांदा चिरून देऊ का? नाही नको।
आई तुम्हाला कोरडं वाटतंय का? थोडासा रगडा देते. अगं नको, कोरडं वगैरे काही नाही, अगदी परफेक्ट आहे. आई तू आता बस आणि खाऊन घे. अगं आल्यापासून बसलेच आहे मी. तुम्हीच तर सगळं केलं. बस ग. सगळ्यांनी हेल्प केली. तू बटाटे सोललेस, बटाटे स्मॅश केलेस. संजू, घरातला प्रत्येक जण जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत हा प्रोजेक्ट कम्प्लीट होणार नाही, राईट? राईट. चला चला आता टाइमपास बंद करा, खाऊन घ्या चला. पण अजून कोण आली? हे यांचं जगावेगळं प्रेम. एकमेकांसमोर असतील ना तर भांड भांडतील आणि नसले तर चैन पडत नाही. घास खाणार नाहीत अगदी एकमेकांची वेळ. अरे कुहू आली की टेस्ट करेल आणि तसंही ती बर्थडे पार्टीला काहीतरी खाऊनच येईल ना. कुहूला ना आल्यावर आपण देऊ. मी शिल्पीला बोलवते. काही गरज नाही बोलवायची. खा. अगं तू खा ना, येईल शिल्पी. हो. अरे यार मला कोथिंबीर हवी. बाबा हवी आहे ना तुम्हाला? हा कोथिंबीर आण. थांबा, घेऊन येतो. अरे ह्याच्यात तर घ्या 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 कोथिंबीर घ्या. बाबा तुम्हाला हवी ना? घ्या. मी पण घेतो. काय कशी झाली आहे? श्रेयस, A1 डिश झाली. एकदम छान. बेस्ट रगडा पॅटिस इन द वर्ल्ड. अरे संजू, अरे पॅटीस कसा आहे? खूप आवडलं अम्मा. सगळे बरोबर आहे. परफेक्ट पेक्षा पण परफेक्ट बनलंय. खूप मस्त आहे. एकदम करेक्ट आहे. तर मग आतापर्यंत ही प्लेट संपायला हवी होती. नवीन गेला होता तू. अरे तो तू येण्याची वाट बघत होता. आम्ही खातोच आहोत. हा आम्ही पण तर खातच आहे. व्हेरी गुड. खा खा खा. घे घास घे. अरे यात तर मीठच नाहीये. बाबा तरी पण टेस्टी आहे. अरे काय डोंबल्याचं टेस्टी आहे. पण तुम्ही लोक काय बोलत का नाही यात? सांगायला हवं ना मीठ नाहीये, बरोबर नाही झालं. श्रेयस, आज तू जे काही केलंस, जे काही अश्विनी बद्दल शिल्पीला बोललास ना, त्याच्या पुढे सगळं माफ आहे. आज तुझ्या बोलण्यामध्ये प्रेम होतं, विश्वास होता अश्विनी बद्दलचा. ग्रेट. आणि म्हणूनच हे खूप परफेक्ट बनलंय. पण याला अजून परफेक्ट बनवूया मग. मीठ घेऊन येते. नाही, मला अजिबात सहन होत नाहीये सगळं. मला प्रचंड त्रास होतोय. आज या फडतूस बाईसाठी माझा दादा माझ्यावर ओरडला. मला म्हणाला की तिच्यावर ओरडण्याचा मला काही एक अधिकार नाहीये. विक्रम, तू काहीही कर, तुझे सगळे सोर्सेस लाव, पण मला त्या बाईचा बिझनेस बंद झालेला पाहिजे लवकरात लवकर. होणार, सगळं होणार आणि तुला हवं तसंच होणार. पण प्लीज तू थोडीशी शांत होशील का? हे बघ, आज ना तिने पार्लर लवकर बंद केलं, पण उद्या उघडल्या बंद करेल. मला तिचा बिझनेस परमनंटली बंद झालेला पाहिजे. उद्याचं सगळं प्लॅनिंग परफेक्ट झालंय. विक्रम मोहिते नेव्हर फेल्स. And I can't afford to fail this time. अश्विनी वाघमारेला बर्बाद झालेलं बघायचंय मला लवकरात लवकर. आणि त्यासाठी मी वाटेल ते करू शकते. वाटेल ते. अहो
मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोल. बऱ्याच दिवसांनी आज तुमच्या हातचं खाल्लं, बरं वाटलं. म्हणजे संजू मला म्हणाला तुम्ही करायला तयार नव्हतात, पण फक्त माझ्यासाठी, म्हणजे माझा विचार करून. तुझ्यासाठी काही नाही केलं. मुलांचा प्रोजेक्ट होता म्हणून केलं. उगीच गैरसमज नको. कुणासाठी का होईना केलं हे महत्वाचं. थँक्यू. हात धरला त्या माणसाने तुझा. या मयुलाने मी सांगितलं होतं सांगू नको, तरी नको ते डोक्यात आणू नकोस. मयुरीने मला सांगितलं ते बरंच केलं. माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल थँक्यू. हात कसा धरला त्या माणसाने तुझा. हाकललं मी त्याला, आणि येतात हो असे अनुभव. पण मी लायसन्स प्रकरणावरनं तुमच्यावर संशय घेतला त्याबद्दल खरंच सॉरी. तुझ्या अश्विनीज फिलॉसॉफिकल बुक या पुस्तकात हा मुद्दा मिसिंग कसा आहे हेच कळत नाहीये मला. नाही म्हणजे कुठल्याही नात्याचा बेस, त्याचा पाया हा विश्वासच असतो ना. हे बघ अश्विनी, तुला हे सगळं जमणार नसेल तर वेळीच निर्णय घे आणि हे पार्लर बंद करून टाक. हे रोज रोजचा त्रास तुला सहन होणार नाही. तुझा पिंड नाहीये तो. आता नाही होणार हो तसं. का? तुझ्या कानात येऊन सांगितलं त्या माणसाने आता मी नाही करणार हो असं. मला माहिती आता काय करायचंय ते. अरे हो हो हो, विसरलोच मी. अश्विनी दे ग्रेट यांच्याकडे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन असतं. जा जा, स्वतःची ओळख निर्माण करा या सोसायटीमध्ये. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट, गो अहेड. तुम्ही झोपा, मी दिवा बंद करते. प्रत्येक गोष्टीचा प्लॅन तयार आहे माझ्याकडे, पण अचानक काही झालं तर तुम्ही मला सावरायला तयार नेहमीच. दिवा बंद करते. तुला माझ्या बाबतीत अजूनही नको तितका कॉन्फिडन्स का आहे हेच कळत नाही मला. कारण मला माहिती आहे की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुमच्या मनातलं हे प्रेम आणि वरवर तुम्ही दाखवत असलेली माझ्याबद्दलची चीड हेच मला माझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. पर आइए, रेट्स हो गए सेटल. लेते हैं अनिल जी से ओपनिंग स्ट्रैटेजी. अनिल जी, बाकी मार्केट्स के मुकाबले उतनी सुस्त नहीं है. 30 पॉइंट ही नीचे निफ्टी खुल रहा है, 17,300 के ऊपर ही है. और करीब पैसे. हा ठेव, देऊन देईल मी. अरे अरे, छे, ज्याची भीती होती शेवटी तेच झालं. काय झालं? अगं त्या पाठकला म्हटलं एक दिवस माझ्या नावाने ट्रेड कर, सगळा घोळ करून ठेवला. ड्रॉप झाला ना सगळं. छे, कोणावर विश्वासच ठेवू नये. आपल्या मनाला वाटतं ना ते करावं. मुख्य म्हणजे स्वतःची काम माणसानं स्वतः करावी. बाबा मी येते आता लगेच. हा म्हणजे पार्लर मध्ये जाण्या अगोदर मी एका ठिकाणी जाऊन येते. कुठे? तुम्हीच आत्ता म्हणालात ना की स्वतःचं काम स्वतः करावं, तेच करायला चालले. जा सावकाश. येते. वहिनी, माझा डबा आणि बॉटल माझी
शिल्पी अगं सगळं ओट्यावर काढून ठेवलंय, तू घे, मला निघायला हवं. कोणताही ट्रेड गृहीत धरण्यात काही अर्थ नसतो. अंदाज हमखास चुकतो. आज जाऊन कुणाला भेटण्या अगोदर विक्रमला कळवते. शिल्पी म्हणाली होती कोणत्या तरी मोठ्या ऑफिसरना जाऊन भेटली होती. निदान विचारते तरी त्यांनी कोणाला काम दिलं होतं. अश्विनी वाघमारे, आपली टीम पोचलेली दिसतीये. हेच विचारायला फोन केलेला असणार आहे. माझ्या लायसन्सचं काम कधी होणार? तुझ्या लायसन्सचं काम तुझं पार्लर बंद झाल्याशिवाय काही होणार नाही. कट केलं, बहुतेक कामात असेल. ऐका ना दादा, हे सिनियर ऑफिसर कुठे बसतात? सिनियर ऑफिसर कोण? पाटकर साहेब? मला नाव नाही माहीत, पण तेच असतील बहुतेक. इथे पाटकर साहेबच असतात. पण मला भेटता येईल का त्यांना? म्हणजे मी त्यांची वेळ नाही घेतली म्हणून. हो, भेटता येईल. ते तिकडे. बरं, थँक्यू. नियम मोडून काही वागायचं नाही आपल्याला, असं किती वेळा सांगितलं तुम्हाला? प्लीज सीट. याहून पुढे कोणी नियम मोडले तर त्याची लेखी तक्रार करा. आपण त्याच्यावर लगेच ऍक्शन घेऊ. ओके? बोला मॅडम. नमस्कार सर, मी अश्विनी वाघमारे. बरं, मग मी काय करू शकतो तुमच्यासाठी? मी माझं स्वतःचं ब्युटी पार्लर उघडलंय, अश्विनी ब्युटी पार्लर, पगारे स्क्वेअरमध्ये. मी ऑफिसमध्ये लायसन्ससाठी अर्ज केला होता, पण मला चुकून लायसन्स ना लेडीज पार्लर ऐवजी युनिसेक्स म्हणजे लेडीज आणि जेंट्स असं मिळालंय. चुकून? हो, म्हणजे मी अर्ज लेडीज पार्लरसाठी केला होता ना, आणि लायसन युनिसेक्सचं मिळालंय मला. असं नाही होऊ शकत. काय नाव म्हणालात तुम्ही तुमच्या ब्युटी पार्लरचं? अश्विनी ब्युटी पार्लर. एक मिनिट. या महिन्यात लायसन्ससाठी जेवढे अर्ज आलेत ते पाठवून द्या. बरं, आता काय प्रॉब्लेम आहे? मी परत लायसन्ससाठी अर्ज केलाय. लायसन्स मिळायला 2 महिने लागतील. त्याच्याऐवजी जर मला लायसन लवकर मिळालं तर? मॅडम, कोणत्याही प्रोसेसला काही ठराविक कालावधी द्यावा लागतो. कोणतेही काम असं लगेच वगैरे होत नाही. आणि वशिला आणि पैसे देऊन तर मुळीच नाही. आणि तसं मी माझ्या ऑफिसमध्ये होऊन देखील देत नाही. हां, आता महत्त्वाचा मुद्दा की तुमच्याकडे स्त्री आणि पुरुष म्हणजे लेडीज आणि जेंट्स या दोघांचं लायसन आहे, तर ते बदलण्याची गरज काय? कारण मला फक्त लेडीज पार्लर चालवायचंय. मग त्या लायसनवर तुम्ही लेडीज पार्लर सुद्धा चालू शकता. पण युनिसेक्सचा बोर्ड जर बाहेर असेल तर पुरुष पण येणार ना? नका लावू, लेडीज पार्लरचा लावा ना. पण लायसन्स युनिसेक्सचं आहे ना? अहो मॅडम, लायसन मध्ये काय लिहिलंय याच्याशी कोणाला काय करायचंय? पण लायसन नुसारच बोर्ड लावला पाहिजे अशी सक्ती आहे ना? कोणी सांगितलं तुम्हाला? सर, हाच फॉर्म तुम्ही सबमिट केला होतात ना? हो सर. नीट बघा, यात लेडीज कडून युनिसेक्स वर टिक केलंय. पण सर, मी हे नाही केलंय. मग कोण करणार? ऑफिसमध्ये कोणी स्वतःच्या मनाने तर नाहीच करणार ना. इथे विक्रमचं नाव घेणं योग्य नाही. 2 दिवसापूर्वी तुम्हाला शिल्पी म्हात्रे भेटायला आल्या होत्या. त्यांनी असं मला सांगितलं की माझ्या पार्लरचं लायसन्स युनिसेक्स आहे ना, मग मला 2 महिने युनिसेक्स म्हणूनच पार्लर चालवायला लागेल. 2 महिन्या अगोदर काहीच होऊ शकणार नाही. मी 1 आठवडा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर होतो. आज जॉईन केलंय. मला कोणीही शिल्पी म्हात्रे भेटलेलं नाही. भेटल्या नाहीत? हे काय? तुझा फॉर्म भरला नाहीस? अगं, नवा रूल आहे की ज्या कॅटेगरीमध्ये तू लायसन्स काढलं आहेस ना, तर त्याच कॅटेगरीमध्ये पुढचे 2 महिने तुला ते पार्लर चालवावं लागेल, स्त्री आणि पुरुषांसाठी.
मॅडम. हां सॉरी सर, म्हणजे युनिसेक्सचं लायसन असलं तरी मी लेडीज पार्लर म्हणून पार्लर चालवू शकते ना? बाहेर बोर्डवर युनिसेक्स लिहायची गरज नाही ना? इथून बाहेर 4थ्या टेबलावर शेंद्रे बसले, त्यांच्याकडनं नियमावली घ्या, ती परत नीट वाचा, खात्री करा. तुम्हाला युनिसेक्स पार्लरच्या लायसन्सवर तुमचं लेडीज ब्युटी पार्लर चालू ठेवायला काही हरकत नाही आणि बोर्ड देखील लावायची काही गरज नाही. हे सगळं शिल्पीने मुद्दाम केलं.